शेतकरी बांधवांसाठी सर्वात दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व पीक विमा 22-23 43 कोटी 90 लाख मंजूर करण्यात आले। थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासून जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। आता डबल पीक विमा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुम्हाला मिळतोय। तुमचं नाव आहे का यादीत या ठिकाणी तुम्ही एकदा नक्की चेक करायचंय, कारण 13 जिल्ह्यात 1700 कोटी रुपयांचा पीक विमा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की जमा व्हायला सुरुवात झाली आहे। इथे तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात झाल्या। कोणत्या जिल्ह्यात कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे हे आता तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीक विमा योजना 2022 मध्ये तुम्ही आता भरला होता। गावानुसार यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्या। तुमच्या गावातील किती शेतकरी बांधवांना हा लाभ आता मिळणार आहे नक्की बघा। पीक विमा खरीप 2022 लाभार्थी नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा होणार आहेत हे आता सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता पुढे पाहायला मिळणार आहे। 2022 पासून तर 2022-23 म्हणजेच की 2 वर्षांचा प्रलंबित पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली। शेतकरी बांधवांनो, यासाठी तुम्ही पात्र आहात का? तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालाय। तुम्ही नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे। पीक विमा रक्कम सोबतच आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तुमच्यासाठी देण्यामध्ये आलेली आहे। आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विमा रक्कम व नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होऊ लागले। या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून यासाठी पात्रता अपात्रता काय लावण्यामध्ये आली, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत आणि तुम्हाला कोणती कामे केल्यानंतर पीक विमा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्रपणे जमा होणार आहे हे आता लगेच आपण पुढे एका मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणते लाभार्थी कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत। कोणत्या 13 जिल्ह्यात सर्वात अगोदर मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केल्याप्रमाणे पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। आता तुम्हाला कोणती कामे करायची आहेत नमोचा 9वा हप्ता मिळवण्यासाठी, पीक विमा रक्कम मिळवण्यासाठी हे देखील आता पुढे तुम्हाला एका मिनिटामध्ये शेतकरी बांधवांनो जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, नक्की शेवटपर्यंत पाहत चला। आणि हे देखील लक्षात घ्या की ह्यो जर का व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही। डायरेक्ट तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगणार आहे। ती माहिती तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। नक्की 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत माहिती या ठिकाणी संपूर्ण समजणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर हे समजून घेऊ की नमोच्या हप्त्यासाठी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत। त्यानंतर सांगतो की पीक विमा रक्कमसाठी कोणती कामे करायची आहेत आणि त्यानंतर लास्टला म्हणजेच की तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या 13 जिल्ह्यांच्या यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेल्या आहे। त्या 13 जिल्ह्यामध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम व नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो बघा, नंबर 1 वरती काम म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर असे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी व पीक विम्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विमा रक्कम आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यासोबत नमोचे 2000 रुपये रक्कम देखील जमा होणार आहे। त्यामुळे फार्मर आयडी कार्ड नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या आणि जर का फार्मर आयडी कार्ड असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, रक्कम डायरेक्ट तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे।
त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती काम म्हणजेच की ई-केवायसी. शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, सर्व काही कामे आता तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे. हे जर का तुम्ही कामे केले तर तुम्हाला पीक विमा रक्कम व नमो शेतकरी योजनेच्या 90 हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. आता नंबर 2 वरती काम म्हणजेच की ई-केवायसी. ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांनी म्हणजेच की ई-केवायसी केलेली आहे तर त्यांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यांच्या जिल्ह्याचं नाव जर का यादीमध्ये आलं तर तुम्हाला डायरेक्ट रक्कम या ठिकाणी पीक विमा रक्कम व नमो शेतकरी योजनेच्या 90 हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो तिसरं काम म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो तुम्हाला पीक विमा रक्कम पाहिजे असेल तरी हे काम करावं लागणार आहे तुम्हाला. म्हणजेच की कोणत्याही सरकारी योजनेसाठी हे काम करावं लागणार आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजना असेल किंवा PM किसान योजना देखील असेल तरी सुद्धा तुम्हाला हे काम करून ठेवायचंच आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही योजनांचा लाभ सर्वात अगोदर या ठिकाणी मिळतो. तुमचं जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर आधार बँक खात्याशी लिंक करा. आणि ज्या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे त्यांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज या ठिकाणी नाही. सोबत शेतकरी बांधवांनो पीक विमा मिळवण्यासाठी 7/12/18 तुमच्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर पीक विमा भरलेली कागदपत्रे सुद्धा तुमच्याकडे असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या देखील शेतकरी बांधवांकडे हे कामे म्हणजेच की हे कागदपत्रे असतील, हे कामे केलेली असतील तर काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला सविस्तरपणे समजलं असेल की कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुम्ही पात्र असणार आहेत. आता तुम्हाला हे सांगतो की कोणत्या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 90 हप्ता व पीक विमा रक्कम आता जमा होणार आहे. ते पाहण्या अगोदर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला जर का लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता चला जाणून घेऊया कोणते 13 जिल्हे आहेत. शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यामध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला डायरेक्ट रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो लातूर. लातूर मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या खात्यावरती डायरेक्ट रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो लातूर मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी सुद्धा आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर वर्धामधील जर शेतकरी असाल, वर्धामध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 90 व पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून आता तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा व नमो शेतकरी योजनेची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो वाशिम मधील जर शेतकरी असाल, वाशिम मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम त्याचसोबत आता नमो शेतकरी योजनेच्या 90 हप्त्याची प्रतीक्षा करत होता ती रक्कम सुद्धा आता शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. सिंधुदुर्ग, वाशिम या जिल्ह्यामधील तर रक्कम जमा होणार आहे. सोलापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता रक्कम जमा होणार आहे. पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो जळगाव जालन्यामधील जर रहिवासी असाल, जळगाव जालन्यामध्ये राहून शेती करत असाल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद, पुणे या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, उस्मानाबाद, पुणेमध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार असून तुम्हाला सुद्धा शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून आता DBTच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदियामध्ये शेतकरी असाल, गडचिरोली, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 90 हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, PMच्या 23व्या हप्त्याचे PM किसान योजनेचा 23वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालेला असेल, आता पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.